80वा स्वातंत्र्य दिन उत्सव दिन रंगांचा आपण आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्जापूरच्या भव्य प्रांगणात साजरा करत आहोत आणि त्याच पर्वावर नवीन स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही आपल्या देशाचा कारभार चालतो असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विदर्भ आपली संतांची भूमी आहे तरी सर्व संतांना अभिवादन करतो आणि वयाच्या 32व्या वर्षी ज्याने मृत्यूशी असे छत्रपती संभाजी महाराज यांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे तरी तुम्ही ते नीट ऐकून घ्या. फोल्ड युअर हँड्स. गोष्ट आहे राजगुरु भगत सिंग सुखदेव तीन क्रांतिकारक. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्व शहीद क्रांतिकारकांची आठवण करत असतो आणि आजच्या या शुभ पर्वावर आणि आजची तरुण मंडळी पाहून मला त्या तीन वीरांची आठवण येत आहे आणि त्या आठवणी मागचं कारण असं आहे की ते गोष्ट संपल्यावर तुम्हाला सांगत. प्रथमतः मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो. आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं आणि भगतसिंग राजगुरु सुखदेव हे इंग्रज पोलिसांनी यांना पकडलं आणि तुरुंगात टाकलं. तुरुंगात टाकल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आणि ब्रिटिश सरकारने ठरवलं की तिघांना अशा ठिकाणी फाशी द्यायची की हे घाबरले पाहिजे आणि यांचं बघून संपूर्ण देश हादरला पाहिजे म्हणजे पुन्हा कोणी इंग्रजांच्या विरोधात उभं राहायला तयार होणार नाही. परंतु ते क्रांतिकारक खूप वेगळे होते. मग त्यांना फाशीची सजा झाली आणि ते पोलीस अधिकारी त्या तिघांना विचारू लागले की तुमची शेवटची इच्छा काय आहे. आता आजही तो नियम आहे जेव्हा कोणाला फाशीची सजा होते तेव्हा त्याची शेवटची इच्छा विचारली जाते. भगतसिंग राजगुरु सुखदेव या तिघांना पण शेवटची इच्छा विचारली गेली. तर या तिघांनी शेवटची इच्छा बघा त्यांनी काय सांगितलं की आमची शेवटची इच्छा ही आहे की तुम्ही आम्हाला तुरुंगात व्यायाम करण्याचे संपूर्ण साहित्य आणून द्या. हे कशी इच्छा आहे. मग पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही व्यायाम करायचं साहित्य कसं काय मागवता. व्यायामाचा आणि फाशीचा संबंध काय. आपण त्यांच्या जागी असतो तर आपण म्हटलं असतो एकदा बाबाला भेटू द्या, एकदा आईला भेटू द्या, एक वेळा मित्रांना भेटू द्या. परंतु त्यांनी शेवटची इच्छा काय मागितली. मला काय पाहिजे. जीनचं सामान, व्यायाम करायचं साहित्य. मग जेव्हा त्या अधिकाऱ्यांनी विचारलं की तुम्ही जीनचं साहित्य का मागता ते म्हणाले आम्ही या धरती मातेसाठी बलिदान जात आहोत तर आम्हाला असे मुरगळलेले चेहऱ्याचं बलिदान द्यायचं नाही. आम्ही जेव्हा फाशीवर जाऊ तेव्हा आम्ही हसत आणि टवटवीत दिसलं पाहिजे आणि आम्हाला टवटवीत होण्यासाठी आम्हाला एक्सरसाइज करायचा आहे, आम्हाला व्यायाम करायचा आहे. म्हणजे या धरती मातेला असे सुपुत्र दान करायचे आहे की जे टवटवीत असले पाहिजे, त्यांच्या मनात भीती नसली पाहिजे, कुठल्याच गोष्टीची भीती नसली पाहिजे. तर ही इच्छा इंग्रज सरकारने मान्य केली आणि जेव्हा त्यांना फाशी दिली भर चौकात तेव्हा लोकांच्या मनातली त्यांनी भीती काढून टाकली आणि तेव्हापासूनच इंग्रजाविरुद्ध खरा संघर्ष सुरू झाला. आता मी मेन मुद्द्यावर येतो. या मागचा उद्देश असा आहे. सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, ग्रामसेवक साहेब या गोष्टी मागचा मनाचा उद्देश आहे. आपल्या गावातील तरुण मंडळींची अतोनात इच्छा आहे की त्यांना व्यायामाचं साहित्य आणि त्यांच्या आपल्या गावात समाज मंदिराची जागा पण उपलब्ध आहे. तिथं आपण
एक सुसज्ज व्यायामशाळा सुरू करू शकतो. आणि माझी विनंती आहे की त्यांना जे काही लागेल आपल्या परीने आपण संपूर्णतः कागदोपत्री आणि शिफारस वगैरे आपण त्यांना मदत करू, अशी मी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत कार्यालय कुंड सर्जापूर यांना विनंती करतो. आणि ज्याप्रमाणे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू घडले, तसेच आपल्या गावातील तरुण मंडळ सुद्धा सशक्त होईल. जेव्हा जेव्हा आपल्या गावावर आपत्ती येईल 2007 सारख्या पुरासाठी, तेव्हा एक तरुण मंडळ आपल्या गावासाठी काम करेल, अशी मी त्यांच्या वतीने ग्वाही देतो. आज फक्त एवढे बोलून की माझे 2 शब्द संपले. यानंतर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला सार्थक बाळू मानकर याला